पर्यंत मेकअप तुमचा चांगला होणार नाही. सो व्हिडिओ कधीही बघताना पूर्ण बघायचा, स्किप करायचा नाही. स्किप केला तर तुमचे इम्पॉर्टंट स्टेप मिस होणार. काही अजून बरेच लेडीज असे आहेत जे माझ्या सराउंडिंगला, मला असं वाटतं की माझ्या सराउंडिंगला जर अजून लेडीज आहेत त्यांना अजूनही तो ब्लश किंवा लाऊड आय मेकअप किंवा लाऊड लिपस्टिक नाही आवडत. सो मी त्यांच्यासाठी सांगते. हाय एव्हरीवन, तुम्ही पाहता माझं चॅनल मेकओव्हर विथ सुप्रिया. मी तुमच्यासाठी भरपूर मेकअप व्हिडिओज, मेकअप ट्युटोरियल्स आणि स्किन केअरच्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती घेऊन येत असते कायम. आणि थँक्यू सो मच माझ्या लास्ट व्हिडिओला इतका सुंदर रिस्पॉन्स देण्यासाठी. वटपौर्णिमाचा जो मी लुक केला होता त्याला खूप सुंदर असा रिस्पॉन्स आलेला आहे. थँक्यू सो मच त्याच्यासाठी की तुम्हाला तो मेकअप आवडला. अशी मेकअप व्हिडिओज घेऊन येत राहीन. आणि तसाच माझा तो वटपौर्णिमाचा लुक होता जो तुम्हाला खूप आवडला सगळ्यांना. आणि तसेच मी तुमच्यासाठी मेकअपचे व्हिडिओ घेऊन येत राहीन की जे झटपट होईल, कमी वेळात होईल आणि कमी स्टेप्समध्ये होईल. कारण तेच प्रॉब्लेम होतो की वेळ नसतो. सो आपल्याला वाटतं की पटपट मेकअप व्हावी, पटपट ते स्टेप व्हावी, बट मेकअप आपला फ्लॉलेस झाला पाहिजे याची मी काळजी नक्की घेणार. आणि तुम्हाला तसे स्टेप्समध्ये तशा कमी वेळात तसेच मेकअप व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहणार. तर आजचा जो मेकअप लुक आपला होणार आहे तो एकदम झटपट पटापट होणार आहे. कारण मी आज तुमच्यासाठी खूप सुंदर असा स्पेशल मेकअप लुक घेऊन येणार आहे जो तुमच्यासाठी तुम्ही खूप काही शिकणार आहे त्याच्यामध्ये. कारण मी तो मेकअप शिकवणार आहे जे मी आपल्या लास्ट सेल्फ मेकअपच्या बॅचमध्ये जे आपल्या स्टुडंट्सना मी जो मेकअप शिकवला की तुम्ही सेल्फ मेकअप कसा करू शकता, काय काय टेक्निक्स असतात, काय काय टिप्स असतात जेणे की तुमचा मेकअप फ्लॉलेस होणार, कमी वेळात होणार आणि कमी स्टेप्समध्ये होणार. तर तो मेकअप मी तुम्हाला आज दाखवणार आहे जे मी आपल्या बॅचमध्ये देते. सो तुमच्यासाठी खूप युजफुल राहणार आहे. कारण एक क्लास केल्यासारखंच होणार आहे की तुम्ही क्लास करताय मेकअपचा. असा मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सगळे मेकअपची माहिती देणार आहे. आपल्यावर तुम्ही सेल्फ मेकअप पटपट आणि झटपट कसा करू शकता. तर चला स्टार्ट करूया. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात, तुम्ही काहीतरी शिकताय माझ्याकडून, मी तुम्हाला काहीतरी देऊ शकते माझ्या व्हिडिओ थ्रू आणि जर तुम्ही शिकताय तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या ऑलरेडी सबस्क्रायबर असाल तर माझ्या व्हिडिओला भरपूर असं शेअर करा जेणे की अजून अशा लेडीज शिकतील ज्यांना मेकअप आवडतोय बट त्यांना झटपट मेकअप करायचा आहे आणि चांगला मेकअप शिकायचा आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओज त्यांना शेअर करू शकता. आणि अजून तुम्हाला काय वाटत असेल की तुम्हाला अजून कसे मेकअप व्हिडिओ पाहायचे आहेत किंवा अजून काही असं सांगा किंवा ह्या गोष्टीची माहिती द्या तर तुम्ही कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता. तर आता व्हिडिओ लॉंग ना करता झटपट होणारा आपला मेकअप स्टार्ट करूया. मेकअप स्टार्ट करण्याआधी जो सगळ्यात महत्त्वपूर्ण स्टेप असतो ना तो तुम्हाला माहितीच असेल की आपला जो फेस आहे तो असा क्लीन असला पाहिजे. असं नाही की तुम्ही 2-3 तास झाले फेस वॉश करून आणि आता तुम्ही मेकअप स्टार्ट करताय, तर तसं अजिबात करायचं नाही. तुम्हाला सगळ्यात आधी फेस वॉश करायचं आहे. जसं की माझा फेस वॉश झालेला आहे. अदरवाईज तुम्ही काय करू शकता, जर खूप घाईमध्ये असेल आणि तुम्हाला वाटते की इथे मी कुठं फेस वॉश करू, जर तुम्हाला तिथे पाणीची सोय नसेल किंवा तुम्ही अगदी लग्नामध्ये गेलाय आणि तुम्हाला तिथं झटपट मेकअप करायचा आहे आणि तुम्ही तुमच्यासोबत ना वेट वाईप्स ठेवू शकता. कारण वेट वाईप्सनं पण खूप सुंदर असा फेस आपला क्लीन होतो. तर जर तुम्हाला फेस वॉश करायचा नसेल तर तुम्ही वेट वाईप्सनं आपला फेस हा क्लीन करून घ्यायचा आहे. बट तुमचा फेस क्लीन असला पाहिजे मेकअप स्टार्ट करण्याआधी. तर हा सेल्फ मेकअपचा मी तुम्हाला सांगणार आहे की सेल्फ मेकअप तुम्ही कसं करू शकता, झटपट मेकअप कसं करू शकता. तर ह्याच्यामध्ये ना मी काही स्टेप्स तुम्हाला स्किप करायला पण सांगणार आहे की तुम्ही हे स्टेप नाही केला तरी चालेल. जसं की आता स्टार्टिंगमध्ये तुम्हाला ऐकलं असेल की जेव्हा पण आपण मेकअप स्टार्ट करतो तर आपण सगळ्यात आधी काय लावतो, टोनर. बट तुम्ही टोनर ना स्किप करू शकता. जर तुम्ही स्किन केअर चांगली करताय, डेली स्किन केअर करताय, तर मेकअप करताना टोनर हा स्टेप तुम्ही स्किप करू शकता. कारण असं नाही आहे की सगळे स्टेप करावं लागतात मगच तुमचा मेकअप फ्लॉलेस होतो किंवा हा स्टेप तुम्हाला करावंच लागणार. काही स्टेप असे असतात की तुम्ही नाही केले तरी चालेल. तर टोनर तुम्ही काही वेळेस स्किप करू शकता. कधी कधी तुम्हाला मेकअप करायचा आहे, खूप सुंदर असा बेस मेकअप करायचा आहे तर तुम्ही टोनर यूज करा. बट जर तुम्ही मिनिमल असा बेस ठेवणार आहे, खूप मिनिमल स्टेप्समध्ये मेकअप करायचा आहे तर तुम्ही टोनर स्किप करायचा आहे. टोनर स्किप केल्यानंतर टोनर स्किप जर तुम्ही करताय तर मेकअप स्टार्ट करायचा आहे विथ मॉइश्चरायझर. हे बघा, मॉइश्चरायझर खूप 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 इम्पॉर्टंट स्टेप आहे. मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मॉइश्चरायझर खूप गरजेचं आहे. कारण समजा तुम्ही कोणतेही प्रोडक्ट्स लावताय, जर खूप तुमची स्किन ड्राय आहे आणि तुम्ही कितीही चांगलं फाउंडेशन वापरलं तर तो केकी होणार, निघून जाणार. कारण आतून स्किन हेल्दी नाही झालेली. जेव्हा मॉइश्चरायझर लावतो स्किन आपली मॉइस्ट होते आणि एक स्मूथ टेक्स्चर आपल्याला भेटतो ज्यानं की आपला जो नेक्स्ट स्टेप करतो त्याच्यामध्ये मेकअप हा फ्लॉलेस दिसतो. तर जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकता. माझी स्किन ऑइली आहे सो मी जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करत आहे.
ठेवून टाकते कारण काचेची बॉटल आहे. सो खूप स्मूथली असं मसाज करायचं चेहऱ्यावरती. डोळ्याखाली पण लावून घ्यायचं आहे कारण इथे पण आपल्याला क्रीज लाईन येतात किंवा मेकअप केकी होतो. जर तुमची मॅच्युअर स्किन आहे ना आणि तुम्ही 40+ आहे आणि तुमची स्किनला रिंकल्स यायला लागलेत किंवा स्किन खूप ड्राय व्हायला लागले तर मॉइश्चरायझर तर खूप खूप इम्पॉर्टंट आहे. अजिबात तुम्ही मॉइश्चरायझर स्किप नाही करू शकत कारण जसं जसं आपले एज होत राहते तर आपली स्किन ही ड्रायकडे वळते, आपली स्किन जास्त ड्राय व्हायला चालू होते. सो जर स्किन ड्राय झाली आणि तुम्ही त्याच्यावर मेकअप करताय विदाऊट मॉइश्चरायझर तर डेफिनेटली तो मेकअप खराबच होणार आहे. सो तुम्ही मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. कधीही मेकअप करा, कोणताही मेकअप करा, सेल्फ मेकअप करा किंवा मिनिमल मेकअप करा किंवा तुम्ही हाय एंड प्रोडक्टनी मेकअप करा, प्रोडक्ट कमी बजेटवाले यूज करा किंवा कसाही तुम्हाला कधीही कुठल्याही ओकेजनला मेकअप करायचा आहे आणि कसाही करायचा आहे किंवा मिनिमल करायचं आहे किंवा खूप सुंदर असा बेस करायचा आहे, हाय एंड ग्लो HD करायचं आहे, तरीही तुम्हाला मॉइश्चरायझर ही वापरायचं आहे. कोणताही मेकअप करा तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचं आहे. विंटर असो किंवा समर असो मॉइश्चरायझर वापरायचं. मसाज करून घ्यायची आहे. मसाज इन द सेन्स असं नाही की फेशियलचे जे आपण स्टेप करतो असं 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 नाही करायचं. मसाज इन द सेन्स की पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड झालं पाहिजे आणि ते आपल्या चेहऱ्याच्या आत स्किनच्या आत ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. सो माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. तुम्ही मी नेहमी सांगते तुम्हाला माहिती आहे की फॅननं ड्राय करून घ्यायचं आहे मॉइश्चरायझर लावल्यानंतर कारण स्किन प्रॅपचे जे स्टेप्स असतात ना ते थोडा वेळ देऊन करायचं असतं. किती तुम्हाला घाई असल्या तर एक 30 सेकंड्स तर ॲटलिस्ट द्यायचे की ती छान असं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. सो मी जर तुम्हाला घाई असेल ना तर असा फॅन घेऊ शकता की जर तुम्ही AC मध्ये मेकअप करताय तर तुम्हाला गरजच नाही आहे अशा फॅनची. ऑलरेडी तर पटपट होऊन जाईल आणि मेकअपही सुंदर होतो. सो आता जो मी सांगणार आहे तो खूप असा कन्फ्युजनचा पण पार्ट आहे बट इम्पॉर्टंट पण आहे आणि त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. तो आहे प्रायमर. मॉइश्चरायझर नंतर लावतो आपण प्रायमर. तुम्हाला असं बऱ्याच लेडीजचं मी पाहिले जेव्हा माझ्याकडे क्लास करायला पण मुली येतात किंवा काही असे मला विचारतात की मेकअपबद्दल तर प्रायमर मी बऱ्याच जणांचं बघितलं की फुल फेसला लावतात, फुल फेसवर प्रायमर लावतात. मला सांगा प्रायमर फुल फेसला लावायची गरजच नसते. कशासाठी गरज आहे प्रायमर फुल फेसवर लावायची? प्रायमर कशासाठी असतो? जे आपले पोर्स असतात त्याला मिनिमाइज करायसाठी आणि घामाला कंट्रोल करण्यासाठी. तर आपल्याला जास्त करून घाम कुठे येतो? फक्त इथे जे पोर्स असतात त्यातून घाम बाहेर पडतो किंवा ह्या एरियामध्ये. सो आणि पोर्स जर आपले जसं माझं हे तुम्हाला पोर्स दिसत असतील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळून दाखवते. मला इथे पोर्स दिसत असतील तर हा पोर्सला हाईड करण्यासाठी ब्लर करण्यासाठी जर तुम्हाला पण असे पोर्स असेल तर तुम्ही प्रायमर यूज करायचं आहे. जर तुमची स्किन अगदी खूप अशी सुंदर आहे म्हणजे स्मूथ आहे, प्लेन आहे की तुम्हाला एकही खड्डा नाही आहे किंवा असे खूप डीप असे पोर्स नाही आहे तर तुम्हाला प्रायमरची गरज नसते. कारण प्रायमरमध्ये ना हा सिलिकॉन असतो तर तो डेली बेसिसवर नसतो लावायचा. जर तुम्ही चांगला प्रायमर वापरताय किंवा जर तुम्हाला पोर्स आहेत तरच तुम्ही प्रायमर वापरायचं आहे. अदरवाईज प्रायमर नाही वापरला तरी चालेल. आणि जे प्रायमर वापरतात ज्यांना पोर्स आहेत त्यांना मी पहिलंच सांगते की प्रायमर फुल फेसवर लावायचा नाही. तुम्ही हेच चुकी करतात, प्रायमर फुल फेसवर लावतात आणि तुमचा मेकअप हा नंतर खराब होतो. हे छोटे छोटे चुका असतात की आपल्या मेकअपला खराब करतात. आपण म्हणतो की हां मी तर खूप सुंदर फाउंडेशन वापरला किंवा माझ्या स्किन टोनचा अकॉर्डिंग वापरला किंवा मी तर छानच केला होता मेकअप. बट हे छोटे छोटे चुका असतात ना हे तुमच्या लक्षात येत नाही त्याच्यानंतर तुमचा हा मेकअप खराब होतो. सो लक्षात ठेवायचं आहे की प्रायमर तेव्हाच लावायचं जर तुम्हाला पोर्स आहेत. असे एकदम जास्त नसेल आणि कमी पोर्स असेल तरी तुम्ही थोडा प्रायमर लावू शकता. जर तुम्हाला अजिबात पोर्स नाहीत, स्किन तुमची प्लेन आहे, इव्हन आहे तर तुम्हाला प्रायमरची गरज नाही. आणि जर तुम्हाला खूप स्वेट येतोय, पोर्स नाहीत आणि स्वेट येतोय तर थोडासा इथे तुम्ही लावू शकता जेणे की आपला स्वेट कंट्रोल होतो. अदरवाईज प्रायमरची गरज नसते. बट मी प्रायमर लावणार आहे कारण तुम्हाला दाखवलं की मला पोर्स आहेत, याला मला ब्लर करावं लागतं. जर मी याला ब्लर नाही केला तर आफ्टर फाउंडेशन हे खूप अशी डीप दिसणार किंवा ह्याच्यावर फाउंडेशन व्यवस्थित बसणार नाही. सो फाउंडेशन व्यवस्थित बसण्यासाठी आणि स्मूथ प्लेन स्किन दाखवण्यासाठी मी यूज करणार आहे प्रायमर. तर मी तुम्हाला प्रायमर दाखवते. मी वापरत आहे मार्सचा. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझा प्रायमर हा बघितला असेल कारण हा खूप छान प्रायमर आहे. एक तर माझी स्किन ऑइली आहे, वरून हा ग्रिप खूप छान देतो. जर तुम्हाला इथे स्वेट येतोय आणि तुम्हाला पोर्स आहे तर खूप सुंदर काम करतो. मी का यूज करते आणि का रेकमेंड करते माहिती आहे का? कारण हा खूप अफोर्डेबल आहे.
आणि मी नेहमी सांगते, प्रत्येक अफोर्डेबल वस्तू चांगलीच असेल किंवा महागातली वस्तू चांगलीच असेल असं नसतं. तुम्हाला टेक्निक्स माहिती असले पाहिजेत आणि तो प्रोडक्ट काय काम करतो जर तुम्हाला हे माहीत असेल ना, तुमच्या स्किनवर जातोय का नाही, तर ते तुम्ही अफोर्डेबल प्रोडक्टने पण मेकअप करू शकता. बट अफोर्डेबल असं नाही आहे की प्रत्येक अफोर्डेबल प्रोडक्ट जे अफोर्डेबल आहेत बट चांगले आहेत तेच मी प्रोडक्ट तुम्हाला नेहमी रेकमेंड करते. असं काही नाही आहे की तुम्ही व्हॅनिटी नाही बनवू शकत किंवा सेल्फ मेकअपसाठी तर कशाला महागातले प्रोडक्ट पाहिजेत आणि मी कुठले पण स्वस्त तुम्हाला प्रोडक्ट सांगून देते त्यांना काय तेव्हा सेल्फ मेकअप करायचं असं नाही आहे. जे प्रोडक्ट चांगले आहेत तेच मी तुम्हाला रेकमेंड करणार आहेत. बट अफोर्डेबल आहेत असेच प्रोडक्ट मी रेकमेंड करणार आहे. अफोर्डेबल बट चांगले असले पाहिजेत, आपल्या स्किनला खराब नाही केलं पाहिजे. सो हा प्रायमर तुम्हाला मला वाटते 300-350 पर्यंत जाईल. बट ह्याची क्वांटिटी पण खूप जास्त आहे आणि ग्रिप आणि होल्डिंग पण खूप छान देतो. जर तुम्हाला प्रायमरची गरज आहे तर तुम्ही प्रायमर परचेस करायचं आहे, अदरवाईज नाही केला तरी चालेल. बट इन समर्स तुम्ही प्रायमर यूज करू शकता जर तुम्हाला खूप स्वेट येत आहे. एक होल्डिंग देण्यासाठी मेकअपला आणि छान असा बेस होण्यासाठी तुम्ही प्रायमर समर्समध्ये यूज करू शकता. बाय डिफॉल्ट प्रायमर लावतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाला, बट तुम्हाला प्रायमर लावायची टेक्निक शिकायची असेल तर मी भरपूर व्हिडिओजमध्ये मी ते दाखवलेलं आहे की प्रायमर कसा लावायचा आहे ते. सो माझं प्रायमर लावून झालेला आहे. जर तुम्हाला पोज नसेल तर तुम्ही प्रायमर स्किप करायचं आहे. आता स्टार्ट होणार आहे आपला मेकअप. सेल्फ हे जे स्टेप होते हे आपले स्किन प्रॅपचे होते. आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे मेकअप. तर मेकअप हा कशाने स्टार्ट करायचा आहे? डायरेक्ट फाउंडेशन वापरायचं आहे तर नाही. त्याच्या आधी काय वापरायचं आहे? कोणताही 2 या 3 शेड डार्कर करेक्शन कन्सिलर, कोणताही कन्सिलर तुम्ही यूज करू शकता. मी यूज करणार आहे मार्सचा 07 शेड नंबर, जो इंडियन स्किन टोनवरती प्रत्येक स्किन टोनवर जातो. इंडियन स्किन टोन आहेत ना त्याच्या प्रत्येक स्किन टोनवर जातो. हे जे शेड्स आहेत ते बनलेत आपले इंडियन स्किन टोनसाठी आहे. सो तुम्ही मार्सचा घेऊ शकता. खूप अफोर्डेबल आहे, खूप अफोर्डेबल आहे. नाहीतर तुम्ही स्विस ब्युटीचा पण घेऊ शकता जर तुम्हाला अफोर्डेबल पाहिजे असेल तर. बट मार्सचा मी रेकमेंड करेन की खूप सुंदर काम करतो. तर फाउंडेशनच्या आधी काय लावायचं आहे? करेक्शन कशासाठी लावायचं आहे हे बघा. जर आता माझा तुम्हाला फेस दिसत असेल तर तुम्ही ऑब्झर्व करा की जे डोळ्याखाली आहे तर तुम्हाला थोडं तर ब्लॅक दिसत असेल किंवा माझा तो हा माउथ एरिया जो मंकी माउथ आहे इथं पिगमेंटेशन दिसत असेल किंवा अजून चेहऱ्यावरती एखादा पिंपलचा डाग दिसत असेल. जर तुम्हालाही तसं असेल, ठीक आहे, तुम्हालाही तसं असेल तर तुम्ही कन्सिलर यूज करायचं आहे. बट मी एक गोष्ट सांगते की आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये किंवा सध्याच्या वातावरणामध्ये ज्या लेडीज ऑफिसला जातात किंवा वर्कलोड आहे किंवा जे आजकाल नॉर्मली स्क्रीन टाईम पण जर जास्त झाला ना तर आपल्याला थोडे डार्क सर्कल दिसायला चालू होतात. असं मला नाही वाटत की कोणीही असेल की ज्याला डार्क सर्कल नसेल किंवा इथे माउथ एरियापाशी पिगमेंटेशन नसेल, कारण हा शक्यतो सगळ्यांना असते. कोणाला जास्त असते, कोणाला कमी असते, बट असते. सो जर तुम्ही याच्यावर डायरेक्ट फाउंडेशन लावला ना, फाउंडेशन आपल्या स्किन टोनच्या मॅच असतो. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हा कलर आणि हा कलर किंवा माझं तुम्ही फोरहेड बघू शकता. मला इथे खूप टॅन होतं, तो हा थोडा ब्लॅक दिसतो आणि जो माझा स्किन टोनचा कलर आहे तो थोडा वेगळा दिसतो. आता तुम्ही इमॅजिन करा, जर मी पूर्ण आता मी कन्सिलर समजा मी नाही लावला आणि मी याच्यावर लावला फाउंडेशन, तर तुम्ही इमॅजिन करा की इथे तर फाउंडेशन मॅच होऊन जाईल कारण माझा हा इवन स्किन टोन आहे. बट जर मी इथे आणि इथे बघते तर तो व्हाईट दिसणार, ग्रे दिसणार. तुम्ही म्हणता की आम्ही तर खूप सुंदर प्रोडक्ट वापरले, खूप महागातला फाउंडेशन वापरला तरी आमचा ग्रे पडला. तर हेच कारण आहे की तुम्ही स्किनला ना कन्सील करत नाही. जे तुमचे जे चुका आहेत चेहऱ्यावरती, इवन स्किन नाही आहे त्याला तुम्ही हाईड करत नाही, डायरेक्ट फाउंडेशन लावून टाकता. सो कधीही मेकअप स्टार्ट करा, तुम्ही कुठलाही मेकअप करा, तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे. तुम्ही झटपट करा किंवा वेळ देऊन करा किंवा घाईमध्ये करा, कसाही करा, बट कन्सिलर मिस करायचा नाही. सो मी आता कन्सिलर कुठे हे बघा, मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगते. लक्षात घेऊन तुम्ही हे असे मेकअप जर केला तर तुमचा डेफिनेटली मेकअप सुंदरच होणार आहे. मी गॅरंटी देते की तुमचा मेकअप सुंदर होणार जर तुम्ही माझा हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकला आणि तुम्ही त्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला हा मेकअप जमणार आहे आणि खूप सुंदर तुमचा मेकअप होणार आहे. सो आता मी लावते कन्सिलर. माझा शेड आहे 07. तुम्ही एक लक्षात घ्यायचं की तुमच्या स्किन टोनच्या 2 किंवा 3 शेड डार्क साईडला, लाईट नाही डार्क साईडला जो कन्सिलर असेल तो शेड वापरायचा आहे. कुठे वापरायचा आहे? जसे मी सांगितलं, डोळ्याखाली, माउथ एरियापाशी आणि इथे मला एक डाग आहे चेहऱ्यावरती, त्याला पण मी हाईड करते.
तर ही जी माझे पोर्स आहेत ना थोडे रेडिश कलरमध्ये आहेत, जास्त रेड नाही आहे पण थोडे, सो मी त्याला पण हाईड करणार आहे. सो तुम्ही अशा पद्धतीनं कन्सिलर यूज करायचं आहे जिथे जिथे आपल्याला पिगमेंटेशन आहे. मी तुम्हाला वाटत असेल की मी तर पूर्ण चेहऱ्यावरती लावून टाकला. येस, मला इथे फोरहेडला टॅन आहे, थोडे डार्क सर्कल आहेत, मंकी माउथ एरियाला थोडा टॅन आहे, इथे मला डाग आहे आणि जे माझे पिंपल्स आहेत ते थोडे रेड आहेत, काही थोडे डीप आहे, डार्क आहे. सो मी पिंपल्सवरती लावले. सो मला हे बघा, असं काही नाही की फक्त डोळ्याखाली किंवा मंकी माउथलाच, कुठेही तुम्हाला काही असू शकतं, म्हणजे कुठेही कुठलाही तुम्हाला डाग असू शकतो किंवा पिंपल असू शकतो. ज्यांना असतो मी त्यांच्याबद्दल सांगते आहे. जर तुमची इवन स्किन आहे तर डोंट वरी, बट ज्यांची स्किन तशी आहे जसं की माझं आहे, मला पोर्स पण आहेत, पिगमेंटेशन पण आहे, टॅन आहे, पिंपल्स पण आहे, तो जे काही डिस्कलरेशन असेल, जे काही पिगमेंटेशन असेल, जे काही तुमच्या चेहऱ्यावरती चुका असतील त्याला हाईड करायचं आहे, नंतर फाउंडेशन लावायचं आहे. मी जास्त वेळा का लावलं का तर माझा हा जो मार्सचा कन्सिलर आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असा खतम झालेला आहे. मी ओढून त्याच्यामधून मी त्यातनं खूप असं डबल टिबल घेऊन मी लावलेला आहे चेहऱ्यावरती, कारण हा खूप माझा संपत आला आहे. ओके, नो प्रॉब्लेम, मी आज नवीनच घेऊन येईल हे कन्सिलर. सो तुम्ही पाहू शकता मी पूर्ण चेहऱ्यावरती कन्सिलर लावलं आहे. तर आता त्याला करायचं आहे ब्लेंड. तो तेच गोष्ट आली परत, मी तुम्हाला सांगते की फिंगर्सनं ब्लेंड करता येतं तर ब्लेंड करा, अदरवाईज तुम्ही असा ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे. मी रेकमेंड करेन की ब्युटी ब्लेंडर ठेवा तुमच्यासोबत, कारण तुमच्या हाताला मॅस होत नाही आणि घाई गडबडीत तुमचे कपडेही खराब होणार नाहीत आणि तुम्हाला जास्त वेळा हँडवॉश पण करावं लागणार नाही. सो टूल्सनी तुम्ही जेव्हा काम करताना, टूल्स म्हणजे कसं, जसं हा मेकअप स्पंज झाला, ब्रशेस झाले, असे जेव्हा टूल्स यूज करून तुम्ही मेकअप करताना तर तुमचं मेस होत नाही आहे आणि तुमचं मेकअप पण खूप सुंदर आणि फ्लॉलेस होतो. सो मी ब्युटी ब्लेंडर यूज करते डोळ्याखाली, खूप जास्त ब्लेंड नाही करायचा. हे बघा, आता मेकअप कसा करायचा, प्रोडक्ट कोणते वापरायचे किंवा सेल्फ मेकअप तुम्ही कसा करू शकता ही मी तुम्हाला सगळं सांगू शकते व्हिडिओमध्ये. बट जर तुम्हाला लाईव्हमध्ये मेकअप शिकायचं आहे की, आता बघा हा प्रेशर मी तुम्हाला सांगेन की खूप हलका प्रेशर द्यायचा आहे, व्हिडिओमध्ये सांगू शकते, बट असं तुम्हाला एक एस्टिमेट नाही लागू शकत की किती प्रेशरनं हा पकडायचा आहे. त्याच्यासाठी जर तुम्हाला त्या छोट्या गोष्टी शिकायच्या असेल की किती प्रेशर देऊन कन्सिलर ब्लेंड करायचं आहे, जर तुम्ही खूप जास्त प्रेशर देऊन ब्लेंड केलं ना तर तो कन्सिलर निघून जाणार आहे बघा परत, आणि तुमचा जो फाउंडेशन आहे तो ग्रे दिसणार आहे, नंतर तुमचा मेकअप ग्रे दिसणार आहे. सो हा प्रेशर कसा प्रेशर किती द्यायचा किंवा कन्सिलर किती लावायचा आणि कसा लावायचा हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल ना तर तुम्ही माझी सेल्फ मेकअपची बॅच जॉईन करू शकता, जे खूप लवकर येणार आहेत. जर तुम्ही ऑफलाईन नाही येऊ शकत, जर तुम्ही ऑफलाईन ते क्लास नाही करू शकत तर मी ऑनलाईन क्लासेस पण घेते आणि तुम्ही ऑनलाईन क्लास पण घेऊ शकता माझ्याकडून सेल्फ मेकअपची अजून डिटेलमध्ये छोट्या गोष्टी जो व्हिडिओमध्ये काही वेळी कवर नाही होत. ऑफलाईन सेल्फ मेकअप क्लास करायचा आहे ते माझी क्लास जॉईन करू शकतात. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर DM करू शकता. माझा इंस्टाग्रामचा पेज आहे मेकअप आर्टिस्ट सुप्रिया हसबे. जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर तुम्ही तिथे मला DM करू शकता, तुम्ही मला परत कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला ऑनलाईन क्लास घ्यायचा आहे त्याच्यासाठी पण तुम्ही मला DM करू शकता. तर आता बघा, माझी स्किनमध्ये जो प्रॉब्लेम होते, डार्क सर्कल होता, इथे पिगमेंटेशन होता किंवा इथे हे ना हाईट झाले, तर असं नाही आहे की प्रत्येकाला एवढीच पिगमेंटेशन असते, याच्यापेक्षा डार्क असू शकते, खूप जास्त डार्क पण असू शकते. पण ते जी खूप जास्तवाली डार्क असते ना, एकदम खूप असं लांबून बघितलं तर ती ब्लॅक दिसतं किंवा जेव्हा तुम्ही फोटो काढता तर त्याच्यामध्ये मेकअप तर दिसत नाही, बट जे डोळे असतात ना आपले आत गेलेले आणि असं खूप डार्क पॅचेस असतात, डार्क सर्कल असतात, ते फोटोमध्ये लगेच विजिबल होतात. तर तसे डार्क सर्कल कसे हाईड करायचे, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल की तसे डार्क सर्कल कसे हाईड करायचं, जर त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की तसा पण एक व्हिडिओ दाखवा की जास्त डार्क सर्कल असेल तर त्याला कसं हाईड करायचं. त्याच्यासाठी तुम्ही 2 to 3 शेड डार्कर कन्सिलर यूज करून नाही चालणार, त्याच्या वेगळ्या टेक्निक्स आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं त्याला हाईड केलं जातं. तर जर तुम्हाला तसा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. सो आपला हा जो फेस आहे कन्सील झालेला आहे आणि प्रॉपर आपले जो चुका होते चेहऱ्यावरती ते हाईड झालेलं आहे. सो आता आपला आहे मेन पार्ट, जे सगळेच म्हणतात, जे सगळ्यांकडे असतं,
जे सगळ्याकडे जास्त मेकअप करताना जे सगळ्यांचं असं वाटतं की मेकअप करायसाठी मेन जो असतो तो असतो फाउंडेशन. हां, तर आता आपण लावणार आहे फाउंडेशन. मी वापरत आहे मार्सचा फाउंडेशन, त्याचा आहे शेड 04. जर तुम्ही माझ्या स्किन टोनचा आहे ना मीडियम स्किनमध्ये, तर तुम्ही 04 यूज करू शकता. मीडियम टू लाईट किंवा मीडियम प्रॉपर तुम्ही ते 04 शेड नंबर यूज करू शकता मार्सचा. हा खूप अफोर्डेबल आहे, ड्राय स्किनवर जातो, ऑइलीवर जातो. जर तुमची स्किन खूपच जास्त डार्क आहे तर तुम्ही थोडा मॉइश्चरायझर जास्त यूज करायचा आहे, मग हा फाउंडेशन यूज करायचा आहे. अदरवाईज ऑइलीवर खूप मॅट फिनिश देतो आणि हाय कव्हरेज आहे. बॅक टू द पॉईंट की जो सगळ्यांना वाटतं की मेन पार्ट असतो तो असतो फाउंडेशन. येस, डेफिनेटली मेन इम्पॉर्टंट स्टेप आपल्या मेकअपमधला फाउंडेशनच असतो. बट जर तुम्ही स्किन प्रेप नाही चांगली केली आणि कन्सिलिंग नाही केली ना, तुम्ही कोणताही फाउंडेशन वापरा, तुम्ही अगदी 20 आणि 25 हजाराचा फाउंडेशन घेतला आणि इंटरनॅशनल ब्रँडचा फाउंडेशन घेतला तर तो फाउंडेशन तुमच्या चेहऱ्यावर ग्रेच दिसणार आहे. सो जी मी स्टेप सांगते ना ते लक्षात घ्या आणि मगच फाउंडेशन आपल्या चेहऱ्यावरती यूज करा. मग तुम्ही बघा किती सुंदर हा रिझल्ट येतोय. मी माझ्या क्लासमध्ये पण तेच शिकवते कायम की डायरेक्ट फाउंडेशन कधीच लावायचं नाही. तुम्ही आधी कन्सील करायचं आहे आणि त्याच्यानंतरच फाउंडेशन यूज करायचं आहे. सो हे बघा मी माझे फाउंडेशन प्लेटवरती घेतलं आहे. तुम्हाला घाई असेल तुम्ही बॅक ऑफ द हँड घेतलं तरी चालेल किंवा डॉट डॉट करून लावलं तरी चालेल. बट मला हेच पद्धत बरी वाटते आणि मी क्लासमध्ये पण तेच शिकवते की तुम्ही हँडवर घ्या, इमल्सिफाय करा आणि देन त्याच्यानंतरच तुम्ही फाउंडेशन आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करा. फाउंडेशन लावण्याची पण एक पद्धत आहे. फाउंडेशन कसा लावायचं, जर तुम्ही डॉट डॉट करून लावता तर ती किती वेळा स्प्रेड केला पाहिजे, किंवा जर तुम्ही ब्युटी ब्लेंडरनं लावताय तर कशा पद्धतीनं लावला पाहिजे, किती प्रोडक्ट घेतला पाहिजे आपल्या ब्युटी ब्लेंडरवरती. आणि सो हाताला मेस ना करता असा एक ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे, प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावरती लावायचं आहे. कुठल्या टेक्निकनी लावायचं आहे, किती पूर्ण चेहऱ्यावरती लागला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी मी माझ्या सेल्फ मेकअपच्या क्लासमध्ये सांगत असते. तर मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि लाईव्ह पाहायच्या आहेत तर तुम्ही माझी सेल्फ मेकअपची बॅच जॉईन करू शकता, जो खूप लवकर येणार आहे. नेक्स्ट बॅच माझी. जर तुम्हालाही त्याच्यामध्ये तुमचं नाव द्यायचं आहे, रजिस्टर करायचं आहे, तर तुम्ही मला इन्स्टा पेजवर DM करू शकता आणि किंवा तुम्ही मला यूट्यूबवरही कमेंटमध्ये सांगू शकता. सो आता तुम्ही बघा किती सुंदर फ्लॉलेस बेस दिसतोय. आणि तुम्ही हे पण पहा, माझा फोरहेडचा टॅन आणि फेस खूप जास्त डिफरन्स नाही आहे. असं काही नाही मी खूप जास्त चेहरा माझा पांढरा केला आहे किंवा खूपच व्हाईट केला आहे, असं काही नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे आणि इथे. आणि कसं असतो मेकअप करताना ना तो थोडा लाईटच दिसतो किंवा तो थोडा असा भडक दिसतो, आपल्या मराठी भाषेत थोडा भडक दिसतो. बट मेकअप आहे त्याला वेळ लागतो आणि वेळेनंतर तो सेट होतो. सो घाबरायचं नाही कधीही मेकअप करताना की तो शेड चुकला किंवा मी विचित्र दिसत आहे, खूपच पांढरा वाटते, असं काही नाही. कोणत्याही प्रोसेसला वेळ जातो आणि ती वेळ द्यायचा आहे मेकअप करताना आणि तुम्हाला तो मग त्याचा रिझल्टही दिसणार आहे. घाईमध्ये असला ना तरीही ही जो नेकचा पार्ट आहे ना हा नाही विसरायचा, कारण चेहऱ्याला मेकअप केल्यानंतर चेहऱ्याला मेकअप माझा तो मी इथे ब्युटी ब्लेंडर यूज करते आणि बोलते तर आवाज वेगळा निघतो आहे. सो मी सांगत होते की हा आणि हा इवन दिसला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं आहे, नेकला पण फाउंडेशन लावून घ्यायचं. एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही आहे, जो आहे ब्युटी ब्लेंडरमध्ये किंवा आपल्या फिंगरवर लागलेला असतो ते घेऊन लावायचं आहे. इव्हनली स्प्रेड झाला आहे माझ्या चेहऱ्यावरती, खूप सुंदर असा इव्हनली स्प्रेड झाला आहे, पूर्ण चेहऱ्यावरती फाउंडेशन व्यवस्थित लागलं आहे. हे पण एक टेक्निक्स असतात, हे पण एक तरीका असतो की फाउंडेशन कसा अप्लाय करायचा. असं नाही की घेतला बोटावरती किंवा लावला असं डॉट डॉट करून आणि स्प्रेड केला, नाही. हे छोटे छोटे टिप्स अँड ट्रिक्स असतात जेणे की आपला मेकअप फ्लॉलेस होतो. तुम्ही बघू शकता माझा बेस एकदम इव्हन दिसत आहे, ग्लोई दिसत आहे. माझी ऑलरेडी स्किन ऑइली आहे, सो हा फाउंडेशन खूप सुंदर काम करतो माझ्या फेसवरती, एकदम मॅट लुक पण देतो आणि कव्हरेज पण सुंदर दिसतो. जर हा ऑल स्किन टाईप आहे, असं काही नाही की ड्रायवर नाही जाणार, नॉर्मल सगळ्या स्किन टोनवरती जातो. बट ऑइली स्किन असली तर थोडी सुंदर अजून मॅट फिनिश देतो. फाउंडेशन पण मी खूप कमी घेतलं होतं, असं काही नाही की जास्त फाउंडेशन लावलं की जास्त ग्लो येतो आणि जास्त कव्हरेज भेटते आणि जास्त आपण सुंदर दिसतो किंवा जास्त मेकअप छान दिसतो, असं काही नाही आहे. क्वांटिटी पण खूप मॅटर करते. बेसचा पार्ट झालेला आहे, तर नेक्स्ट काय लावायचं आहे ते मी सांगते. हा झाला आपला स्टेप. तुम्हाला वाटत असेल हां ठीक आहे आता फाउंडेशन लावला, याच्यानंतर काय कॉम्पॅक्ट लावायचं, लिपस्टिक लावायची, आय मेकअप करू वाटलं तर ठीक आहे, नाहीतर काजल लावायचं आणि झालं. नाही, तसं नसतं.
तुम्हाला जर फ्लॉलेस बेस अचीव करायचं आहे तर जे तुमचे फीचर्स आहेत ते इन्हॅन्स झालेच पाहिजेत आणि ते सुंदर मेकअप दिसलाच पाहिजे. सेल्फ मेकअप म्हणजे सेल्फ मेकअप मी का म्हणते आहे, कारण सेल्फ मेकअपमध्ये ना थोडे आपण स्टेप स्किप करतो ना आणि घाईमध्ये स्किप करतो तरी चालेल. बट मी त्याच्यासोबत तुम्हाला हे पण सांगते की जर तुम्हाला फ्लॉलेस मेकअप अचीव करायचं आहे, एखाद्या वेडिंग तुम्हाला अटेंड करायची आहे किंवा एखादा खूप मोठा फंक्शन घरातला अटेंड करायचं आणि सेल्फ मेकअप करायचं आहे. सेल्फ मेकअप मी 2 प्रकारचे सांगते, एक जे कमी स्टेप्समध्ये होईल, पटपट होईल तेही सांगते आणि असंही सांगते की वेडिंगमध्ये पण होईल आणि त्याच्यासाठी पण आपले जे फीचर इन्हॅन्स झाले पाहिजे, मेकअप अजून सुंदर दिसला पाहिजे, त्याच्यासाठी अजून काही स्टेप तुम्ही इन्क्लूड करू शकता जे सुंदर दिसतील. तो आपला आता नेक्स्ट स्टेप आहे ब्लश. लिक्विड ब्लश किंवा क्रीम ब्लश, कोणताही ब्लश तुम्ही यूज करू शकता. आता माझे जो लेडीज आहेत, आय थिंक 35+ किंवा काही अजून बरेच लेडीज असे आहेत जे माझ्या सराउंडिंगला, मला असं वाटतं की माझ्या सराउंडिंगला जर अजून लेडीज आहेत त्यांना अजूनही तो ब्लश किंवा लाऊड आय मेकअप किंवा लाऊड लिपस्टिक नाही आवडत. सो मी त्यांच्यासाठी सांगते, ब्लश आजकालच्या ट्रेंडचं खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. बरेच जण लावतात, बट जे माझ्या सराउंडिंगचे जे मला वाटतं ते अजून 35+च्या लेडीज अजून ब्लश लावत नाही. पण मी त्यांना रेकमेंड करीन की स्टेप तुम्ही कधी स्किप करू शकता किंवा कधी कधी प्रोडक्टची क्वांटिटीही तुम्ही कमी करू शकता. जसं की हा ब्लश आहे, ब्लश ना लावला ना की तुमचे चीक्स ना पिंक दिसतात. जरुरी नाही आहे की खूपच जास्त ब्लश लावायचं आहे, जी आजकालच्या मुली कॉलेजच्या लावतात, आणि खूप जास्त लावायचं आहे आणि खूप भडक दाखवायचं असं नाही. तुम्ही कमी ब्लश वापरा, बट वापरा, कारण ते ना एक कलर भरण्याचं काम करतं आपल्या स्किनवरती, आपल्या मेकअपमध्ये ना कलर भरण्याचं काम करतं. आता तुम्ही इमॅजिन करा, मी असंच फाउंडेशन ठेवला, आय मेकअप नाही केला, लिपस्टिक नाही लावली आणि मी कॉम्पॅक्ट लावला आणि झाला माझा मेकअप. नाही, तसं होत नसतं, कारण कलर्स भरायचे असतात. मला सांगा, मी अशीच उठून गेले एखाद्या कार्यक्रम, मी भूतच दिसणार आहे, ग्रे दिसणार आहे मेकअप, मी एक विचित्र दिसणार आहे. सो कलर्स भरायचे काम काय करतं, आपण जेव्हा ब्लश लावतो आपले चीक्स थोडे पिंकी दिसतात. कारण आता समजा ऑलरेडी जर तुम्ही फेअर स्किनमध्ये आहे आणि तुमचे चीक्स पिंक आहेत, बट तुम्ही त्याच्यावर कन्सिलर लावला आहे, फाउंडेशन लावलं आहे, ते नाही पिंक दिसणार. त्याला अजून ब्युटी इन्हॅन्स करण्यासाठी तुम्ही लावायचं आहे ब्लश. कमी लावू शकता, जास्त नाही लावला ना तर तुम्ही कमी लावा, बट लावा. आणि जर तुम्हाला क्रीम ब्लश नाही लावायचं तर तुम्ही पावडर ब्लश यूज करा, बट नक्की लावा. आणि तुम्हाला जर आय शॅडो खूप डार्क नको असेल तर तुम्ही लाईट वापरा. लिपस्टिक डार्क नको असेल तर लाईट वापरा, न्यूड कलर वापरा, जी तुमचे स्किन टोनला मॅच होते तशी वापरा, बट वापरा. जर तुम्ही असाच मेकअप सोडून दिला कॉम्पॅक्ट लावून तर तुमचा मेकअप नाही चांगला दिसणार, तुम्हालाच तुम्ही आवडणार नाही आहे. सो जी मी सांगते ते लक्षपूर्वक ऐका आणि ते स्टेप्स नक्की करा. सो आता मी लावते ब्लश. हा जो ब्लश मी वापरत आहे ना, हा स्विस ब्युटीचा ब्लश आहे. 01 रोजी चीक्स, 01 शेड आहे, बट प्रत्येक स्किन टोनवर जातो आणि खूप इतका टेक्स्चर स्मूथ आहे ना, खूप स्मूथ आहे आणि असा भडक नाही वाटत चेहऱ्यावरती. जर तुम्ही लावला ना की तुम्हाला वाटेल हा माझे वाल खूपच लाल पिंक असे दिसत आहे, तर अजिबात तसं दिसत नसतं. खूप सुंदर असा टेक्स्चर देतो, प्रत्येक स्किन टोनवर पण जातो आणि इतका सॉफ्ट आहे ना, इतका सॉफ्ट आहे की तुम्ही बोटाने जर त्याला ब्लेंड केलं ना तरी ब्लेंड होऊन जातं. बट काय करू, मला ना ब्युटी ब्लेंडरची खूप सवय झाली आणि मला ती खूप छान वाटतं ब्युटी ब्लेंडरनं गोष्टी ब्लेंड करायला. थोडाच घेतला होता पण त्यातून पण राहिला आहे, कारण ह्याचा पिगमेंटेशन इतका सुंदर आहे, इतका जास्त आहे की म्हणजे तुम्ही थोडा जर लावला ना तर खूप असा पिगमेंटेशन देतो, खूप छान असा पिगमेंट देतो. आणि आत्ता तुम्हाला वाटत असेल की एवढे गुलाबी गाल आम्हाला नको आहेत. सो मी तुम्हाला तेच सांगते, कुठल्याही प्रोसेसला वेळ जातो आणि तुम्ही फाउंडेशन लावलं तरी तो भडक दिसणार आहे, ब्लश लावला तरी तो त्या वेळासाठी, त्या थोड्या वेळासाठी दिसणारच आहे तो की तुम्ही लावला आहे. बट आफ्टर पावडर सेटिंग तो मिनिमाइज होतो. सेट झाल्यानंतर ते जास्त भडक दिसत नाही. जर आता तुम्हाला हा जास्त वाटत असेल तर तुम्ही अगदी 1 ते 2 डॉट लावा, ठीक आहे. 2 डॉट इनफ होतात थोडे कमी क्वांटिटीमध्ये, आणि 2 डॉट लावा आणि त्याला स्प्रेड करा, बट नक्की लावा ब्लश. आणि जर तुम्ही क्रीम नाही लावायचं तर पावडर लावा. तो हा स्टेप विसरायचा नाही आहे, हा स्टेप नक्की करायचा आहे मेकअपमध्ये. कमी क्वांटिटी वापरा, बट ब्लश नक्की वापरा. तर तुम्ही पाहू शकता एवढा माझा राहिलेला आहे. मी खूप कमी घेतला होता तरी एवढा राहिलेला आहे. सो मी तेच प्रोडक्ट तुम्हाला तेच सांगते, रेकमेंड करते, जे अफोर्डेबल आहेत बट त्याचं काम खूप सुंदर आहे, छान आहे. कमी क्वांटिटीमध्ये पण तुमचं काम सुंदर होतं. आपले जो ऑइली किंवा वेट प्रोडक्ट्स होते किंवा ज्याच्यामध्ये थोडा ऑइल असतो, ऑइल कॉन्टेंट असतो किंवा ओले प्रोडक्ट असतात, जसं की फाउंडेशन, कन्सिलर, ब्लश, ओले प्रोडक्ट होते, म्हणजे त्याच्यामध्ये वॉटरी प्रोडक्ट होते.
वॉटरी इन द सेन्स की त्याच्यामध्ये ओलापणा होता. जसं आपण क्रीम ब्लश यूज करा किंवा लिक्विड ब्लश, जसं कन्सिलर झालं किंवा फाउंडेशन, मॉइश्चरायझर, हे सगळं ओलं होतं. आता हा मेकअप जो आहे ना, हे असंच नाही ठेवू शकत आपण. याच्यानंतर काय वापरायचं आहे? डेफिनेटली तुम्ही म्हणणार कॉम्पॅक्ट. सो मी तुम्हाला सांगणार आहे की कॉम्पॅक्ट तुम्ही वापरू शकता, असं काही नाही की कॉम्पॅक्ट नाही वापरायचा. बट जर तुम्हाला असं छान बेस लॉक करायचा आहे की तुमचा मेकअप फ्लॉलेस दिसला पाहिजे, खूप वेळ टिकला पाहिजे, तर तुम्ही यूज करायचे एखादी चांगली ट्रान्सल्युशंट पावडर. कन्फ्यूज नाही व्हायचं. ट्रान्सल्युशंट पावडर तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं की ट्रान्सल्युशंट पावडर म्हणजे काय. लूज पावडर. आपण आधी कसं लावायचं पॉन्ड्स पावडर बघा फेअर अँड लवली नंतर, तशी हा लूज असते. काम ते नाही करत पॉन्ड्ससारखं. ती एक टॅल्कम पावडर असते, ते पावडर नाही यूज करायची. तुम्ही यूज करायची अशी एक लूज पावडर. तुम्ही नाव वाचू शकताय बघा, याच्यावर लिहिले मार्सची लूज पावडर सगळ्यात बेस्ट आहे. जर तुम्हाला मेकअप लॉक करायचं आहे, अफोर्डेबल प्रोडक्ट वापरायचं आहे, तर तुम्ही यूज करू शकता मार्सची लूज पावडर. जे पिगमेंट लूज आहेत ना, कॉम्पॅक्ट कसा टाईट असतो, एक तो पावडर फॉर्मचा फाउंडेशन असतो, तो असा बेसला लॉक नाही करत. जर तुम्हाला मेकअप टिकवायचा असेल ना, तर तुम्ही लूज पावडर यूज करायचे. तर तुम्ही लूज पावडर घेऊ शकता मार्सची लूज पावडरमध्ये पण वेगवेगळे शेड येतात. बट तुम्ही जो शेड आहे यूज करू शकता तो आहे सॉफ्ट लाईट. तो शेड तुम्ही यूज करू शकता, जे अगदी सगळ्या स्किन टोनवर छान जातो, असा व्हाईट पॅच देत नाही आहे आणि मेकअपलाही सुंदर लॉक करतो. आता जे ओले प्रोडक्ट होते आपले लावून झाले, ते ह्याला आपण आता करायचं आहे लॉक कसं करायचं आहे? विथ ट्रान्सल्युशन पावडर किंवा लूज पावडर. खूप मोठा असा सायन्स नाही आहे किंवा खूप मोठी अशी गोष्ट नाही की काय मेकअप मला तर नाही जमत, भाई एवढे प्रोडक्ट कधी घ्यायचे, कधी लावायचे, काय लावायचं, आम्हाला नाही जमत, ठीक आहे आम्ही एवढंच ठीक आहे, आम्ही जसं आहे तसंच ठीक आहे. तसं नसतं. कसं आहे, खूप बरीच लोक आता बरीच लेडीज मेकअप करायला लागलेत. पहिलं होतं की नाही मेकअपला घाबरायचे कारण प्रोडक्ट तसे येत होते. बट आता इतके सुंदर प्रोडक्ट मार्केटमध्ये आले आहेत. जर तुम्ही एकदा टेक्निक्स शिकला ना की मेकअप कसा करायचा आहे, डेफिनेटली तुमचा मेकअप सुंदर होणार आहे. तुम्ही कधीच नाही घाबरणार की आमचा मेकअप खराब होतो म्हणून. मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही मेकअप शिकला आणि तुम्ही 2-3 वेळा प्रॅक्टिस केली तर तुमचा मेकअप हा छानच होणार आहे. कारण आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर प्रोडक्ट येतात. असं काही नाही की पहिले कसं आहे, पहिलं ना असे फाउंडेशनचे शेड ना असं जास्त भेटत नव्हते. 3-4 फाउंडेशन शेड भेटायचे, ते मॅच नाही करायचे. खूप लाईट तर व्हायचा, खूप डार्क तर व्हायचा, किंवा ड्राय स्किनवर भेटायचं नाही, ऑइलीवर भेटायचा. म्हणजे असं स्किन टोन, स्किन टाईप, स्किन टेक्स्चरच्या टाईप अकॉर्डिंग कुठलेही प्रोडक्ट भेटत नव्हते. बट आता मार्केटमध्ये ना प्रत्येक प्रोडक्ट अवेलेबल आहे, प्रत्येक टाईपचा, प्रत्येक टोनचा प्रोडक्ट अवेलेबल आहे. सो आता तुम्ही बिंदास्त मेकअप करू शकता. बिलकुल घाबरायचं नाही आहे. फक्त माझा क्लास जॉईन करा. मी तुम्हाला टेक्निक्स टिप्स सांगते किंवा तुम्ही माझा व्हिडिओ बघूनही शिकू शकता. माझे व्हिडिओज बघून पण तुम्ही भरपूर असा मेकअप शिकू शकता. सो आता करायचे आपल्याला पावडर लॉकिंग. प्रोडक्ट घेतलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. मी तेच पावडर यूज केलेली आहे. याच्यामध्ये ना एक बेस्ट पार्ट आहे की तुम्हाला असा स्पंज भेटतो, पफ भेटतो. तुम्हाला वेगळा पफ घ्यायची गरज नसते, याच्यामध्येच तुम्हाला हा पफ भेटून जातो. अफोर्डेबल आहे, छान काम करते आणि त्याच्यासोबत पफ पण भेटतो बघा. सो मी हाच घेतला आहे, बट मी मिनिमाइज करते आहे. बॅक ऑफ दी हँड. थोडा प्रोडक्ट कमी घ्या आणि मग यूज करा. तर मी आता घेते आणि करते पावडर लॉकिंग. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, असं नाही की जसं आपण आधी पाऊंड्स पावडर लावायचं, थाप तोंडावर थापली आणि गेलो, तसं करायचं नाही. पावडर लावायची पण टेक्निक आहे. बेस सुंदर असा लॉक झाला पाहिजे. जर तुमचा बेस लॉक नाही झाला तर तुमचा मेकअप हा खराब होणार. तुम्हाला स्वेट येणार, तुमचा जो फाउंडेशन लावला आहे तो मेल्ट व्हायला चालू होणार. त्याच्यासाठी पावडर लॉकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असा मेकअप करताय डेली यूजसाठी आणि तुम्हाला पटपट ऑफिसला निघायचं आहे तर तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करा. बट जर लॉंग लास्टिंग मेकअप हवा असेल तर पावडर कोणती यूज करायची? लूज पावडर. तुम्ही म्हणत असाल की हे तर सांगतात झटपट होणारा मेकअप आहे, खूप लवकर होणारा मेकअप आहे. बट मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते, ट्रिक्स सांगते, करून दाखवते, तर त्याला वेळ लागतो. व्हिडिओ पूर्ण बघायचा, कधीही व्हिडिओ पूर्ण बघायचा. जर तुम्ही स्किप केला ना आणि एखादा पार्ट तुमचा तो गेला, मिस झाला आणि तुम्ही पुढचे स्टेप बघताय, मेकअप अशी गोष्ट आहे ना की त्याचे स्टेप्स तुमचे क्लिअर झाले पाहिजे. जे मी स्टेप तुम्हाला सांगते ना ते स्टेप तुमचे क्लिअर झाले पाहिजेत. असं नाही की तुम्ही टोनरपासून बघितला, मॉइश्चरायझर बघितला, मध्येच सोडून दिला कन्सिलरचा स्टेप, मग फाउंडेशन बघितला, कोणता मॅमनी वापरला, फाउंडेशनचं सोडून दिला आणि परत तुम्ही कॉम्पॅक्ट किंवा डायरेक्ट तुम्ही फिक्सरचा पॉईंट बघितला.
नाही ना, तुमचा मेकअप नाही होणार. जोपर्यंत तुम्ही स्टेप्स व्यवस्थित ऐकत नाहीत, व्यवस्थित बघत नाही, लक्षात घेत नाही, तोपर्यंत मेकअप तुमचा चांगला होणार नाही. सो व्हिडिओ कधीही बघताना पूर्ण बघायचा, स्किप करायचा नाही. स्किप केला तर तुमचे इम्पॉर्टंट स्टेप मिस होणार. आणि खूप जास्त स्वेट आता येत असेल तर त्याच्यासाठी पावडर लॉकिंग कशी करायची तेही मी तुम्हाला माझ्या क्लासमध्ये सांगणार. 2 मिनटापूर्वी की जो माझा मेकअप होता तो ओला दिसत होता, शाईन दिसत होती, असं थोडा असा ओलावाला दिसत होता, चेहऱ्यावरती जास्त दिसत होता. बट आफ्टर पावडर लॉकिंग ह्या स्टेपला म्हणतात पावडर लॉकिंग. जेव्हा आपण लूज पावडर यूज करतो त्या स्टेपला म्हणतात पावडर लॉकिंग. तर आता मी काय केली, पावडर लॉकिंग नंतर तुम्ही पाहू शकता माझा बेस, माझा चेहरा, नेक एकदम मॅच होतोय, मॅट दिसतोय. आणि जे मी ब्लश लावला होता ते थोडा मिनिमल दिसतोय. तुम्हाला जास्त दिसू शकतो, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला हा जास्तच वाटणार आहे. बट माझ्यासाठी हा ब्लश ओके आहे, मी एवढा ब्लश लावते. बट तुम्ही याच्यापेक्षाही अजून कमी लावू शकता आणि तुम्हाला मॅट लुक दिसत असेल. माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण असं मॅट लुक दिसत असेल. अगदी जो ओल्लापणा होता चेहऱ्यावरती तो एकदम मॅट दिसतोय. आणि कारण आपण एक जो बेस होता तो आता पावडरनी लॉक केला आहे. आता याच्यानंतर आपला मेकअप हलणार नाही, आपला फाउंडेशन मेल्ट होणार नाही जर तुम्ही टेक्निक्स व्यवस्थित वापरल्या तर. नंतर आता तुम्हाला काय वाटत आहे की याच्यानंतर आपण कोणता स्टेप करू शकतो. तर डेफिनेटली आता आपल्याला करायचं आहे आय मेकअप. तर आयब्रो तुम्ही पाहू शकता, मला वेळ नाही भेटलेला आयब्रोज करण्यासाठी. जर तुमचे आयब्रोज बनलेले असतील ना तर तुमचा अजून मेकअप उठून दिसतो आणि सुंदर दिसतो. मला वेळ नाही भेटला सो मी नाही केलेला. तर आता करायचं आहे आय मेकअप. आणि बॅक टू द पॉईंट जी मी ब्लशच्या टायमाला सांगितलं होतं की कलर्स भरायचे. का तर जर तुम्ही आय मेकअप नाही केला, ब्लश नाही लावला, लिपस्टिक नाही लावली तर तसाच मेकअप ठेवला तर तो ग्रे दिसणार, व्हाईट दिसणार. तर कलर्स भरण्यासाठी तर आपण लावू शकतो ब्लश आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आय मेकअप. तर आय मेकअप पण मी अगदी खूप सोपा तुम्हाला असं सांगणार आहे जो ना तुमच्या प्रत्येक आउटफिटवर जाईल. तुम्ही वेस्टर्न घाला किंवा साडी वेअर करा किंवा कोणताही आउटफिट वेअर केल्यानंतर त्याच्यावर तो जाणार आहे आणि तो भडकही दिसणार नाही आहे. तेच मी सांगितलं होतं की ब्लश लावा, भडक नका लावा बट कमी लावा बट लावा. तसंच आय मेकअप भडक नका करू बट कमी करा बट करा. सो तुम्ही असं कोणताही ब्राऊन कलर यूज करू शकता. माझ्या पॅलेटमध्ये तुम्हाला मी दाखवते. तुम्ही असं काही नाही की अशी हीच पॅलेट घ्यायची, कोणतीही पॅलेट तुम्ही घेऊ शकता. तर असा जो ब्राऊन कलर आहे ना, हा ब्राऊन कलर तुम्ही यूज करू शकता. कोणतीही आयशॅडो पॅलेट वापरा, तुम्हाला ना त्याच्यामध्ये ना तुम्हाला ब्राऊन कलर भेटेलच. सो तुम्ही यूज करायचा आहे ब्राऊन कलर. मग तुम्ही मॅच्युअर स्किन असा किंवा मॅच्युअर स्किन आहे किंवा तुम्ही कॉलेज गर्ल आहे किंवा सेल्फ मेकअप करताय किंवा तुम्हाला सॉफ्ट मेकअप हवा आहे किंवा घरची वेडिंग आहे किंवा बाहेरची वेडिंग आहे बट तुम्हाला सॉफ्ट मेकअप हवा आहे तर तुम्ही असा ब्राऊन कलर यूज करू शकता. ब्रश यूज करायचा आहे किंवा तुम्ही फिंगर्सनं करू शकता. बट 1-2 अशी मी काय म्हणते एक ब्युटी ब्लेंडर आणि 2-4 ब्रशेस असे जे तुम्हाला मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे ते तसे ब्रशेस तुम्ही आपल्याजवळ नक्की ठेवा. जसं की आय मेकअपला तर तुम्हाला ब्रश हवाच आहे. असं एक प्लफी ब्रश तुम्ही यूज करायचा आहे ब्राऊन कलरमध्ये. बिनधास्त बिन घाबरता असं पूर्ण डोळ्यावरती लावून घ्यायचं आहे. कोणत्याही स्किन टोनवर, स्किन टाईपवर आणि कोणत्याही ओकेजनवर ब्राऊन कलर हा खूप सुंदर दिसतो. आईसचा शेप आहे तसंच तुम्हाला तो ब्रश मूव्ह करायचा आहे. असं काही नाही असं करायचं आणि असं करायचं, असं काही नाही, असं नाही करायचं. जसं आपल्या डोळ्याचा शेप आहे ना तसं जसं सेमी सर्कल असतो तसं तो ब्रश यूज करायचा आहे. आय मेकअपचा पार्ट आपला हा झाला. काही नाही करायचं, फक्त जो आपल्या स्किन टोनचा मॅच होतो ना तसा एक ब्राऊन कलर निवडायचा किंवा तुम्ही असे आपली हे असते ना डेअरी मिल्क चॉकलेट किंवा थोडा मेरून कलर असं थोडं ब्राऊन फॅमिलीमध्ये येणारा ना कोणताही ब्राऊन कलर तुम्ही वापरायचा आहे. डोळ्यावरती ब्रशनी घ्यायचा आहे आणि लावून टाकायचा आहे बिंदास, जो तुमच्या पूर्ण आउटफिटला मॅच करतोय, तुमच्या मेकअपला मॅच करतोय आणि भडकही वाटत नाही आणि सॉफ्ट लाईट असं सुंदर तुमच्या मेकअपला कॉम्प्लिमेंट करतो. तर घाबरणारा पार्ट, येस मेकअपमध्ये घाबरणारा पार्ट प्रत्येकजण घाबरतात तो आहे आयलायनर. कोणालाही विचारा तुम्ही, हे तर असतं त्यांचं की नाही आम्हाला आयलायनर नाही जमत, आमचे हात खूप असे शेक करतात, खूप असे कापतात आणि आम्हाला जमत नाही, मेस होतं. तर तो काय करायचं माहिती आहे का, आयलायनर असा पार्ट आहे, मी तुम्हाला कितीही सांगितलं तर तुम्हाला आयलायनर हा विदाऊट प्रॅक्टिस येणार नाही आहे. कारण तुमचे हँड हे शेक होणार आणि तुमचा तो मेस होणार. बट प्रॅक्टिस करा, थोडा कमी लावा, म्हणजे थोडं बारीकपासून स्टार्ट करा. अगदी खूप मोठी लाईन, थिक लाईन असं त्याच्यावरून सुरुवात करू नका, बारीकपासून स्टार्ट करा. तो कसा तुमचे हात
म्हणजे जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल ना तुमचे हात शेक व्हायला कमी होतील, तुमचा डोळा पण जसा जसा फडफड करतो आयलायनर लावताना किंवा लेन्स घालताना किंवा काजळ लावताना ते कमी होईल. ती तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला जमेल. फक्त मी एक टेक्निक सांगते की कसा लावायचा. पुढून ना तुम्ही कधीही बारीक ठेवायचं आयलायनर आणि नंतर जसं तुम्हाला थिक हवा असेल तसं तुम्ही आयलायनर लावायचं आहे. आयलायनर पुढे आहे ना खूप बारीक ठेवला आहे आणि बॅकला थिक करत गेले, जास्त थिक नाही केला. पण तुम्ही अशी सुरुवात करा, कमी कमी लावत एक छोटी लाईन असं ड्रॉ करत करत मग मोठ्याकडे वळा. डायरेक्ट मोठा लावायला जाऊ नका, तुमचा आय मेकअप हा खराब होणार. सो तुम्ही बारीकपासून स्टार्ट करा, प्रॅक्टिस करा, आयलायनर तुम्हाला नक्की जमेल. ही काय रॉकेट सायन्स नाही आहे की तुम्हाला जमणार नाही. 2-4 वेळा प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की जमेल. आयलायनर लावला, याच्यानंतर काय लावायचं आहे, मस्कारा आहे. सो तुम्हाला यूज करायचं असेल तर मस्कारा तुम्ही याचा घेऊ शकता, मार्सचा. अफोर्डेबल आहे आणि जर ड्रायही झाला, तुम्ही जास्त मेकअप करत नसाल आणि पडून ड्रायही झाला तरी काही वर्थ इट आहे की आपल्याला तो हे नाही वाटत की आपण खूप महागातला घेतला आणि तो ड्राय होऊन गेला. बट जास्त चांगला तुम्ही घेतला तर तो ड्राय नाही होत, खूप दिवस जातो. बट मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला एक अफोर्डेबल घ्यायचा असेल आणि जास्त वापरत नसेल तर तुम्ही मार्सचा घेऊ शकता. हे बघा डोळे किती सुंदर दिसते मस्कारा लावल्यानंतर. आपले आयलॅशेस आहे तो वाईड दिसतात, लॉंग दिसतात, लेंथी दिसतात आणि तो असे छोटे नाही वाटत, खूप लेंथी दिसतात आणि डोळेही आपले सुंदर आणि असे आकर्षक दिसतात. सो मी हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की जे मेकअपमध्ये स्टेप्स असतात ना, किंवा तो फुल फेस कवर करायचा. फेस इथं फक्त हे नाही की फाउंडेशन लावला इथे तो आपला मेकअप झाला, असं नसतं. आपली ब्युटी इन्हॅन्स करण्यासाठी प्रत्येक आपला जो फेसचा पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे. लिपस्टिक असो, आय शॅडो असो, किंवा जो आपण हाईड केलं आधी आपले जे चुका होत्या चेहऱ्यावरती ते हाईड केलं, ही सगळं इम्पॉर्टंट असतो. मग तो जाऊन मेकअप हा आपला स्मूथ, सुंदर, फ्लॉलेस आणि खूप वेळासाठी टिकतो आणि ग्रेही होत नाही. तर आय मेकअप माझा झालेला आहे. तुम्हाला वाटत असेल की मी काजळ नाही लावला, बट मला आज वाटत नाही की मी काजळ लावावी, मला असे डोळे सुंदर वाटतात. तर आता लावायची आपल्याला लिपस्टिक. लिपस्टिक लावायच्या आधी काय करायचं, लिप्सना करायचं आउटलाईन. विदाऊट आउटलाईन लिपस्टिक लावायची नाही. तुम्ही ना कधीही टेस्ट करून बघा ही गोष्ट की जेव्हा तुम्ही लिप लायनर यूज करता आणि फक्त लिपस्टिक यूज करता तर किती ग्रँड डिफरन्स दिसतो आपल्याला. कारण तुम्ही जेव्हा लिप लायनर यूज करता आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावताना तुमचे खूप अशी लिपस्टिक ना इन्हॅन्स होते, तुमचे लिप्स इन्हॅन्स होतात आणि खूप सुंदर असं दिसते लिपस्टिक. लिपस्टिक पण आहे ना तो अजून सुंदर दिसते जेव्हा एखादा डार्क कलरचा लिप लायनर यूज करतो. तर मी यूज करत आहे मार्सचा लिप लायनर. तुम्ही स्विस ब्युटीचा पण घेऊ शकता आणि जास्त लिप लायनर आपल्याजवळ ठेवायची गरज नसते. फक्त एक डार्क ब्राऊन कलरचा लिप लायनर जवळ ठेवा, प्रत्येक लिपस्टिकला तो कॉम्प्लिमेंट करतो. बॉर्डर लाईन आहे ना, आउटलाईन बॉर्डर लाईन आहे ना, जे आपण लिप्सवर लिपस्टिक लावतो, बट आउटसाईडचा जो एरिया आहे बॉर्डर वगैरे बॉर्डर लाईन, त्याच्यावरती लिप लायनर लावायचं आहे आणि त्याच्या आत मग लिपस्टिक लावायचं आहे. ते मग खूप सुंदर अशी तुमची लिपस्टिक दिसते. थोडा डार्क झालं किंवा थोडं जास्त ब्रॉड झालं तरी चालते, कारण ती लिपस्टिकनं परत कवर होते. याच्या आत लावायची आपल्याला लिपस्टिक. लिपस्टिक बघा तुमच्यावर डिपेंड आहे, कोणताही यूज करू शकता. बट मार्सची 07 आहे ना, ती खूप सुंदर लिपस्टिक आहे, प्रत्येक आउटफिट आणि स्किन टोनला मॅच होते. सो मी 07 शेड नंबर यूज करत आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. इथे मेकअप संपलेला नाही, अजून आपले थोडे स्टेप राहिलेले आहेत. सो पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका. किती सुंदर असा शेड दिसतोय. तर जर तुम्हाला अशी मॅट ठेवायची लिपस्टिक तर मॅटही ठेवू शकता किंवा त्याच्यावर ग्लॉसी ॲड करू शकता. आजकाल ग्लॉसी लिप्स खूप ट्रेंडी आहेत आणि जो ट्रेंडमध्ये असते ती अजून सुंदर दिसतो, लोक अजून बघतात आणि आपल्याला शिकायला पण आवडतात त्या गोष्टी. सो तुम्ही याच्यावर ग्लॉसी यूज करू शकता. जोपर्यंत तुम्ही नवीन काही ट्राय नाही करणार ना, ते तुम्हालाही सुंदर वाटणार नाही आणि दुसरेही म्हणणार नाही की सुंदर दिसते. कारण जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली एखादी वस्तू वेअर करताय, मग ते आउटफिट असो किंवा मेकअप, तोपर्यंत दुसरे तुम्हाला कॉम्प्लिमेंट करणार नाहीत. सो जो तुम्ही वेअर करताय ते मेकअप असो किंवा आउटफिट, तुम्ही कॉन्फिडेंटली वेअर केलं पाहिजे. जसं की हा ग्लॉस आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मॅट लिपस्टिक सुंदर दिसते, मग ग्लॉस कशाला? कारण खूप ट्रेंडी आहे, बघायलाही सुंदर वाटतं, आपल्यालाही वाटतं. ट्राय करण्याला काय अर्थ आहे? लावा, नाही आवडलं पुसून टाका आणि परत लिपस्टिक लावा. बट ट्राय करा, ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत ते ट्राय करा, कसं दिसतं ते तर बघा. काय माहिती ग्लॉसी लिप्स तुम्हाला आवडायला चालू होतील, जसे की मला आता ग्लॉसी लिप्स खूप आवडतात. सो मी लिप ग्लॉस तर लावतेच.
तर आपला हा बेस मेकअप झाला, आय मेकअप झाला, लिपस्टिक झाला. तो एक स्टेप राहिलेला होता, मी तुम्हाला आता लगेच दाखवते. का राहिला होता म्हणजे तुम्ही नंतरही लावू शकता, असं काही नाही जर तुम्ही विसरला तरी. तर मी तुम्हाला लिक्विड ब्लश दाखवला, क्रीम ब्लश दाखवला. तर तिथे मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही नाही लावलं तरी चालेल, बट ब्लश लावायचं आहे. तर मी ती कशासाठी म्हणली होती की क्रीम ब्लश नाही लावला तरी चालेल, आणि क्रीम ब्लश लावायचं असलं तर थोडा कमी वापरा. बट त्याच्या जागी जर तुम्ही समजा क्रीम ब्लश लावायचं होतं आणि विसरून गेला तर घाबरायचं नाही. एक अशी पॅलेट घ्यायची पावडर ब्लशची, आणि ब्रश घ्यायचा किंवा फिंगरनेही तुम्ही लावू शकता, आणि पूर्ण मेकअप झाल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता. तर आहे आपला जो मेन पार्ट. मेकअप तर झाला, पावडर सेटिंग केली, पावडर लॉकिंग केली, आणि मेकअप मॅट झाला आणि सेट झाला. बट मेकअप टिकवला तर पाहिजे. तर मेकअप टिकवायचा कसा, तर विथ फिक्सर टिकवायचा. म्हणजे मेकअप फिक्स कसा करायचा, तर काय लागणार त्याच्यासाठी आपल्याला लागणार एक चांगला फिक्सर. पण लावायचा का, जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल तर हो, फिक्सर लावायचा. कारण जर तुम्ही फिक्सर नाही लावलं तर मेकअप लॉंग लास्टिंग कसा होणार. तुम्ही मेकअप खूप सुंदर केला आहे, बट त्याला फिक्स केला पाहिजे ना. आपल्याला फिक्स केला तरच तो खूप लॉंग लास्टिंग होणार, खूप वेळासाठी टिकणार. आता असं तर नाही आहे की तुम्ही आता मेकअप केला ना अर्ध्या तासाने तोंड धुणार नाही. तुम्ही मेकअप करताय कशासाठी, ॲटलिस्ट 3 तास 4 तास कोणत्याही फंक्शन अटेंड करण्यासाठी, किंवा कुठे तुम्ही बाहेर चाललं तर ॲटलिस्ट 3 ते 4 तास तर तुमचा मेकअप टिकला पाहिजे. तर त्याच्यासाठी यूज करायचा आहे फिक्सर. तर मी यूज करत आहे मार्सचा वंडर फिक्सर. तुम्ही कोणताही फिक्सर यूज करू शकता, असं काही नाही की ह्याचाच यूज करायचा आहे. बघा कसं आहे फिक्सर, मी ते सांगते की जे चांगले प्रोडक्ट आहेत, जे चांगलं काम करतात. जर तुमच्याकडे ऑलरेडी व्हॅनिटी आहे, ऑलरेडी मेकअप प्रोडक्ट्स आहेत, आणि तुम्हाला वाटते की नाही ते काम छान करतात, तर तेच तुमच्याकडे प्रोडक्ट असू द्या, तेच प्रोडक्ट तुम्ही यूज करा. नवीन प्रोडक्ट घ्यायची गरज नाही. जेव्हा ते प्रोडक्ट तुमचे संपतील किंवा तुम्हाला गरज वाटेल की आता मला नवीन प्रोडक्ट घ्यायचे आहे, तर तेव्हा तुम्ही हे यावाले प्रोडक्ट घेऊ शकता. तर फिक्सर कसा यूज करायचा आहे नेहमी सांगते. शेक करायचा, एक डिस्टन्स मेंटेन करायचा, आणि त्याच्यानंतर फिक्सर यूज करायचा. केस आवरायचे आहेत आणि थोडं तुम्हाला लुक दाखवायचं आहे, त्याच्या आधीच किती मेकअप कॉम्प्लिमेंट करतो. स्टेप राहिलेलं आहे जे आपल्याला करायचं आहे. ते पण स्टेप असं नाही की इम्पॉर्टंट आहे, बट मला असं वाटतं की तुम्हाला सांगावे आणि तुम्ही ते करावे. करा ना करा तुमच्यावर आहे डिपेंड, बट जर तुम्हाला आवडत असेल तर करा. ते आहे हायलायटर. जर तुम्हाला ग्लोई शायनी मेकअप दाखवायचा असेल तर तुम्हाला हायलायटर यूज करायचा आहे, जे खूप सुंदर दिसतो. आणि जर तुम्हाला स्किप करायचं आहे तर स्किप करू शकता. तुम्ही रोज गोल्ड कलर घ्या. बघा सगळ्या स्किन टाईपवर जातो. तर कुठे कुठे यूज करायचा आहे, नोजवरती, चीक्सवरती आणि चीन एरियावरती. बघा तर हा आहे माझा फायनल लुक. तुम्ही पाहू शकता मेकअप किती सुंदर दिसत आहे. मी जवळून तुम्हाला दाखवत आहे. आय मेकअप किती सॉफ्ट लाईट वाटतोय. लिपस्टिक आपला जो बेस आहे ती किती सुंदर दिसत आहे. मी खूप जवळून तुम्हाला दाखवत आहे. तर असं जर तुम्हाला फ्लॉलेस मेकअप अचीव करायचं असेल तर माझ्या सगळ्या व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला मी सांगते, हे बघा हा मेकअप ना कशावर पण जातो, कोणत्याही फंक्शनवर. याच्यामध्ये ना तुम्ही टिकली, सिंदूर, आता जसं मी काही शर्ट वेअर केला आहे, बट याच्या जागी जर तुम्ही साडी वेअर करताय ना, हाच मेकअप विथ टिकली, विथ सिंदूर आणि तुमचे जे ऑर्नामेंट्स असतात ते यूज केले ना, तर हा मेकअप तुमच्या कोणत्याही साडी लुकवर, ट्रेडिशनलवर जाऊ शकतो. सुंदर दिसतोय बेस आणि आपला मेकअप. आणि हा मेकअप नक्की लॉंग लास्टिंग असणार आहे. असं नाही की थोड्या वेळाने ते मेकअप खराब होईल. मेकअप लॉंग लास्टिंग असणार आहे. असंच मी तुम्हाला मेकअप शिकवलं आहे. हे स्टेप्स तुम्ही नक्की यूज करा आणि तुमचाही मेकअप फ्लॉलेस करा. आणि जर अजून तुम्हाला असे मेकअप व्हिडिओज आवडत असेल तर माझा व्हिडिओ मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.